ती आली. जिद्दीनं चालत राहिली. धडपडली, अडखळली, बावरली, घाबरली, पण ती अखंडपणे रिक्षा चालवत राहिली. महिला रिक्षा चालक म्हणून अनेकांनी नाकं मुरडली. पुरुषांच्या भुवया उंचावल्या. तिला टोमणे मारले गेले. पण टीका करणाऱ्यांना अबोलीने अखेर गप्प बसवलं. अशी महिला रिक्षा चालक अश्विनी डोंबाळे यांचा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास. हॅलो फ्रेंड्स, मी वयम मासिकातनं क्रांती. सर्वप्रथम माझ्या सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार ताई. नमस्कार. खरंच हे खूप वेगळं क्षेत्र आहे खरं म्हटलं तर, की ऑफिस जॉब म्हणा किंवा स्पेस पर्यंत आपल्याकडे महिला गेल्यात, पण इथे सामान्य स्थितीमध्ये आपण राहून रिक्षा चालवणं हे खरंच खूप म्हणजे काय म्हणतात आव्हानच आहे. ऊन पाऊस वारा म्हणतात ना, तसं कशाच तुम्हाला काहीच म्हणजे वावगच नसतं. तुम्ही त्याही काळामध्ये तुमचं काम करत असतात, बरोबर. मला आधी ताई पहिल्यांदा तुमच्याबद्दल सांगा, तुमचं बालपण कसं गेलं, तुम्ही कुठच्या आहात आणि तुम्हाला शिक्षणाची आवड होती की काय असं ठरवलेलं की मला आयुष्यात पुढे जाऊन हे बनायचंय, असं काही ठरवलं होतं का तुम्ही लहान असताना? नमस्कार, मी अश्विनी डोंबाळे. माझं गाव म्हणजे मी सांगलीची, माझं गाव सिद्धेवाडी. मी म्हणजे मामाकडेच राहिलेली होती. मग परत 9 वर्षाची झाली तेव्हा आम्ही मुंबईला आलो. तेव्हा म्हणजे आमचे पप्पा घेऊन आले आम्हाला इकडं सर्वांना. आणि परत मग मी 9 वर्षाची असताना मग पहिलीला शाळेत टाकलं मला पप्पाने. मग सगळे माझ्या बरोबरचे खूप लहान लहान दिसायचे, मी खूप मोठी होती त्यांच्यामध्ये, म्हणून मला एवढं काही शाळेचं हे नव्हतं. पण शाळेत खूप हुशार होती. मला टीचर वगैरे खूप म्हणायचे, आशु तू खूप छान करते, तू शिक वगैरे असं. पण म्हणजे आम्ही पहिला मुसीबडीच्या शाळेत शिकलो. 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण झालं व्यवस्थित, तेव्हा काही एवढं असं वाटलं. पण जेव्हा 8वीला आम्ही दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेतलं तेव्हा मला म्हणजे असे सगळे मुलं वगैरे बोलायचे, तेव्हा मला शिक्षणाची आवडी माझ्या मनातून निघून गेली. मग मी नाही शिकली परत. मग परत असं हे घरी राहिली वगैरे. मग झालं परत, मग आजी वगैरे असे लग्नाचं वगैरे बोलायला लागले, तेव्हा असं मग झालं, लग्न झालं. हो, तुमच्याकडे लवकर लग्न करतात? हो, आमच्याकडे लवकर लग्न करतात, त्याच्यामुळे झालं. मग पप्पांनी पण सांगितलं, ठरलं. 2 भाऊ, 1 बहीण 1 भाऊ. वर्षी लग्न केलं? 17व्या वर्षी. अच्छा, अरे बापरे, 17व्या वर्षीच लग्न केलं? हो. आणि मग पुढे जाऊन तुम्हाला परत शिकावं असं वाटलं का कधी काही? मला कधी असं वाटलं नाही, पण माझ्या मिस्टरांना खूप वाटत होतं की मी शिकावं असं पुढे, कारण त्यांचं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांचं पण काही याच्यामुळे शिक्षण म्हणजे फक्त ते शिकत राहिले, त्यांना पैशाच्या याच्यामुळे वगैरे असं कुठला कोर्स वगैरे घेता आला नाही. पण ते मला म्हणत होते तू शिक, मी तुला पाहिजे ते सगळी मदत करतो. पण मला असं म्हणजे शिकायची अशी हेच नव्हती राहिलेली. पण पुढे जाऊन आता मी रिक्षा चालवावी किंवा आता मला रिक्षा चालवणं गरजेचं आहे, अशी काही घटना घडली किंवा असं काही घडलं का ज्यामुळे तुम्ही रिक्षा चालक म्हणून किंवा रिक्षा चालवणाऱ्या ताई म्हणून काम सुरू केलं? म्हणजे तेव्हा कधी असं वाटलं नाही की मी रिक्षा चालवून पैसे कमवेन वगैरे, असं कधी मला वाटलं नाही. पण जेव्हा 2016ला जेव्हा परमिट ओपन केले, सोडले होते तेव्हा, पण त्यांनी लॉटरी सिस्टीम ठेवली होती. सरकारने लॉटरी सिस्टीम ठेवल्यामुळे माझ्या मिस्टरांचा दोन्ही लिस्टला वेटिंगलाच नंबर लागला. पण मग आणि त्यांनी एक हे ठेवलं होतं की लेडीजसाठी 5% राखीव कोटा, म्हणजे जसं पोलिसांचं वगैरे असतं तसं लेडीजसाठी 5% राखीव कोटा ठेवला होता. मग माझे मिस्टर बोलले तुला पण येतं हे करायला. म्हणजे आम्ही जेव्हा सोबत प्रवास करायचो रिक्षातून, ते रिक्षा चालवतात, प्रवास करायचे तेव्हा ते सारखे मला सांग हे बघ हे असं असतं ते तसं असतं, म्हणजे रिक्षाची माहिती पूर्व होती. मग ते मला म्हणायचे तू शिक रिक्षा. मग रिक्षा शिकून मग मी म्हणलं मला काय गरज आहे रिक्षा चालवायची वगैरे, असं मी कधी हे नव्हतं केलं. पण जेव्हा त्या परमिटच्या याच्यावरून जेव्हा वाटलं मला की मी शिकली असते तर मग लगेच परमिट घेतलं असतं, रिक्षा काढली असते असं वाटलं मला. मग तेव्हा बोलले अजून पण वेळ नाही गेलेली, लगेच आपण घेऊ शकतो. मग तरी पण त्याला 6 महिने जातात लायसन काढायला, परमिट बॅच असं घ्यायला 6 महिन्याचा कालावधी असतो. पण लेडीज असल्यामुळे पटकन भेटतं ते. मग आम्ही तेव्हा परमिट घेतलं. पण मग मी म्हटलं मग तुम्ही रिक्षा चालवू शकता याच्यावर. मग पण तेव्हा नाही, तेव्हा लगेच स्टे पडला की लेडीजच ड्रायव्हर पाहिजे असं म्हणून. ओके. आणि मग तिथपासून तुम्ही रिक्षा चालवायला सुरुवात केली? हा, मग जेव्हा स्टे आला की लेडीजच ड्रायव्हर पाहिजे म्हणून मग मी म्हटलं माझी स्वतःची रिक्षा आहे, मग मी चालवू शकते. पण नाही, माझी सासू वगैरे अशी म्हणायची की तू कुठे मुलांना सोडून कुठे तू रिक्षा चालवणार. आणि शेवटी रिक्षा घेताना पण असं की आबोली घ्यायची नव्हती, ब्लॅक घ्यायची होती. पण आबोली परमिट आबोली असल्यामुळे ते आबोलीच रिक्षा घ्यावी लागली. मग आबोली असल्यामुळे लेडीजच पाहिजे होते ड्रायव्हर. मग
परत ते त्यांना सासू वगैरे म्हणाले 2 लाखाचं कर्ज होणार, रिक्षा काढणार, ती चालवणार का नाही. पण माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट होता. ते बोलले तिने जरी रिक्षा चालवून कर्ज नाही फेडलं तरी ती जॉब करते, असं पण तिला 5,000 रुपये पगार, तो हप्ता जातो. म्हणजे सगळ्या गोष्टीत त्यांचा सपोर्ट होता म्हणून मी पुढे गेलात तुम्ही. अगदी खरं आहे. पण मग तुम्ही असं म्हणजे प्रॉपर असं म्हणजे जिथे रिक्षा शिकवली जाते, बायकांना ट्रेनिंग दिलं जातं, सगळं म्हणतात तसं ट्रॅफिकचे नियम समजावले जातात, ह्या सगळ्या गोष्टी मग तुम्हाला कशा कळत गेल्या? मला ना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा प्रवास करतो तेव्हा माझे मिस्टर सांगायचे सिग्नल लागला, एवढे सेकंद असतात, तिकडे ग्रीन असतो, रेड असतो, आपल्याला ग्रीन भेटला तरच आपण जायचं असतं वगैरे. हे सगळं म्हणजे मला अगोदरपासून माहिती होतं. तरी पण आरटीओच्या जेव्हा टेस्ट द्यायच्या असतात ना तेव्हा म्हणजे तिथे असतं सगळ्या ऑनलाईन परीक्षा वगैरे द्यायच्या असतात, तेव्हा त्यांना खूप भीती वाटायची. कारण माझ्या बरोबर माझ्या मैत्रिणी होत्या, कोणाची 10वी झालेली, कोण ग्रॅज्युएशन झालेलं, कोण 12वी झालेलं. मग त्यांना असं वाटायचं माझी बायको कमी शिकले त्याच्यामुळे तिला समजतं का नाही. पण मला तिथे त्यांच्यापेक्षा पण जास्त मार्क पडत गेले. म्हणजे जेव्हा लायसन्सची टेस्ट द्यायला गेलो, ते नियम वगैरे विचारतात तेव्हा ते सगळे म्हणजे त्यांच्यापेक्षा मला जास्त मार्क पडत. मग ते तेव्हा त्यांना खूपच विश्वास वाटला की माझी बायको कोणापेक्षा कमी नाहीये. आणि ते तुमच्यात होतं, फक्त तुम्हाला ती दिशा सापडत नव्हती. म्हणजे तुम्हाला आवड होती मनातल्या मनात, किंवा कुठेतरी तुमच्यात ते होतं की मी हे करून दाखवेन. म्हणजे ते सारखे बोलायचे मला ना की तू काय करत नाहीस, त्याच्यामुळे ते मला करून दाखवायचं होतं. बरोबर. पण मला आता तुम्ही सांगा की आता ही रिक्षा चालवणं खरं तर सोपं वाटतं बघणाऱ्यांना, पण खरं ते सोपं नाहीये. बरोबर. एकंदरीत जरी अबोली रिक्षा असली तरी पुरुषांच्या त्या लाईन मध्ये आपण रिक्षा टाकणं किंवा त्यांची पण थोडीशी अरेरावी असते, कुठेतरी दादागिरी असते, ह्या गोष्टी सगळ्या होत असतात. पण मग या सगळ्यांमध्ये आपण टिकून राहायचं आणि रिक्षा चालवायची, तर कसं म्हणजे हे सगळं तुम्ही पेलत गेलात पुढे पुढे? स्टार्टिंगला जेव्हा रिक्षा घेऊन मी पहिल्यांदा स्टँडवर गेली ना तेव्हा खूप माणसं बोलायला लागले, आता या बायका पण आमच्या बरोबर राहणार, मग काय माणसांनी जाऊन भांडी घासायची का, कपडे धुवायचे, असं खूप काही काही बोलायला लागले. परत आम्हाला शेअरिंग स्टँडला रिक्षा लावू देत नव्हते. तेव्हा आम्हाला ना आरटीओच्या साहेबांनी एक नंबर दिलेला, त्या नंबरवर तुम्ही कॉल करत जा, तुम्हाला कुठे पण काही प्रॉब्लेम असेल तरी तिथे लगेच तुम्हाला हेल्प मिळेल. मग तरी पण आम्ही कधी म्हणजे असं कसं रिक्षा लाईनीत होतो ना तेव्हा ते सगळे म्हणजे माणसं आपलीच वाटायची, पण हे नव्हतं की ते सपोर्ट करत नव्हते किंवा आम्हाला एक्सेप्ट करत नव्हते. मग आम्ही वर्तकनगर पोलीस स्टेशनला 2 आमच्या कंप्लेंटी पण झाल्या होत्या की आम्हाला शेअरिंग स्टँडला रिक्षा लावू देत नव्हते. म्हणायचे तुम्हाला आरटीओने परमिट शेअरिंग स्टँड साठी नाही दिलंय, तुम्ही डायरेक्ट मीटरनी जा, कुठे पण जा. मग मी त्यांना खूप भांडायची की तुम्ही बायकांसारखे लाईनीत थांबता आणि आम्हाला पुरुषांसारखे लांब जायला का सांगता, असं. मग खूप आमची भांडणं वगैरे व्हायची. मग त्यांनी पण आमची हे बघून आम्ही 3 जण सोबत रिक्षा लावायचो, कारण ते म्हणायच्या माझ्या मैत्रिणी की एकटीने लावलं की हे आपल्याला ऐकणार नाही, म्हणून आम्ही 3 सोबत असायचो. मग 3 सोबत असायचो त्याच्यामुळे त्यांचं काही चाललं. मग त्यांनी पण हे केलं की या काय आपल्याला घाबरत नाहीत आणि आपल्या बरोबर आता त्यांना हे करायचंच आहे. म्हणजे त्यांना आता स्थान दिलं पाहिजे, आपल्या बरोबरीने काम करते. पण अशा जेव्हा निगेटिव्ह कमेंट्स ऐकल्या की आता बायका पण आल्या किंवा असे काही टोमणे वगैरे ऐकले, मग असं नाही वाटलं का की नको यामध्ये आता आपण नको पुढे जायला? बरेच वेळा वाटलं, पण असं वाटलं की आपण घाबरून बसलो तरी परत ते आपल्याला कधी एक्सेप्ट करणारच नाहीत ना. मग आम्ही घाबरलो नाही, आम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत गेलो. आम्ही त्यांना खूप वेळा म्हणायचो तुम्ही तुमच्या बायका आल्या असते तर तुम्ही एक्सेप्ट केलं नसतं का, किंवा बायका तुमच्या घरी काम करतात ते तुम्ही बघत नाही का वगैरे, असं आम्ही त्यांना त्यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देत गेलो. आणि यात मिस्टरांचा सपोर्ट पण असेल ना तुम्हाला, की कसं त्यांना टॅकल करायचं किंवा कशी उत्तरं द्यायची? हो, ते सांगायचे की कोणाला जास्त बोलत जाऊ नको, कोणाशी जास्त भांडत जाऊ नको वगैरे असं. पण मला ते बोलले भांडले की मी त्यांना डबल भांडायची, मग ते मला म्हणायचे असं उलट बोलत जाऊ नकोस वगैरे असं. खरंच. पण आता मला तुम्ही सांगा, समजा तुम्ही आता कुठून ते कुठून रिक्षा चालवता तुम्ही? आम्ही वर्तकनगर शिवाजीनगर ते गावदेवीपर्यंत म्हणजे आपल्या ठाण्याचं जे गाव स्टेशन तिथून पासून वर्तक, ह्याच तुमच्या ट्रिप असतात? बाहेर अन्य ठिकाणी पण तुम्ही मीटर वरती वगैरे पण जाता का घेऊन? हा, मीटर वरती असतं म्हणजे, पण माझे ते ठरलेले असे भाडे आहेत. म्हणजे जे लॉकडाऊन पडलेलं की नाही तेव्हा जे त्यांना रिक्षा मिळत नव्हत्या, मग आमच्या रिक्षा कंटिन्यू त्यांच्यासाठी चालू असायच्या. त्यांनी तेच नंबर म्हणजे ठेवले आमच्या आणि आम्ही आता फोन करतात वगैरे करतात. ओके. आणि असं कुठचं लांबचं समजा भाडं आलं तर ते पण घेऊन जाता का तुम्ही? हा, म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही कुठेही? हो, कारण माझं तिकडे बालपण गेले त्याच्यामुळे मला ते नवीन काही वाटत नाही. रस्ते वगैरे व्यवस्थित लक्षात आहे. बरं, मला सांगा आता तुम्ही लांब ठिकाणी भाडं घेऊन जाता वगैरे, कधी रिक्षा बंद पडते
कधी पंक्चर होतं, हो. काही संकट येऊ शकतं, कधीतरी खूप ट्रॅफिक लागतं, हो. पावसामुळे अडकायला होतं. मग अशा वेळी जेव्हा ही अशी छोटी छोटी आव्हानं येतात ते कशी, म्हणजे तुम्ही त्यांना कसं सामोरं जाता, काय करता अशा वेळी? समजा आता रिक्षा बंद पडली, ढकलावी लागली वगैरे, तर मग हे सगळं तुम्हाला एक माहिती आहे का, काय काय हो. गोष्टी करायच्या आहेत? ते म्हणजे कसं, जरी आता अशी बंद पडली तरी पटकन ढकलून साईडला घ्यायला एवढंच करावं लागतं, ते करते मी. 2 वेळा एकदा पंक्चर झालेली तेव्हा मी स्वतः ते पंक्चर खोललेलं वगैरे होतं, पण मग आमचे लाईनचे रिक्षावाले होतं, दिसतात त्यांनी येऊन ते टायर बसवलं होतं, पण खोलता वगैरे येतं मला, ते सगळं करते. म्हणजे ते करता येतं तुम्हाला. पण असं ट्रॅफिक मध्ये अडकलंय किंवा आता पावसात अडकलंय असं कधी काही प्रसंग आलेत का? हो, एकदा मी देवनारला भाडं घेऊन गेलेली, म्हणजे चेंबूरला, त्या वर्तकनगरच्या मॅडम आहेत, त्यांना घेऊन गेलेली. तेव्हा खूप मोठा पाऊस पडत होता. मग असं त्या मॅडम म्हणत होत्या, अशा एवढा मोठा पाऊस पडतोय, आपण थांबूया का कुठेतरी? पण असं नाही वाटलं की थांबावं, पण तरी पण त्या मॅडम घाबरत होत्या, म्हणून मग आम्ही अर्धा तास थांबलेलो. मग पाऊस कमी झाला तेव्हा आलो. तुम्ही म्हणजे आता म्हणते की तुम्ही जरा अरेला कार्य करणारे आहात, म्हणजे उत्तर देता वगैरे, पण ह्याच्यामध्ये आल्यानंतर एकंदरीतच तुमचा थोडा स्वभाव वगैरे तुम्हाला बदलावा लागलं का, की जशा तुम्ही आधीपासून होता तसाच स्वभाव तुमचा कायम आहे अजूनही? नाही, अगोदर मी खूप शांत होती, पण या क्षेत्रात पडल्यापासून म्हणजे असं खूप हे वाटत, असं मजबूत होऊन खंबीर होऊन राहावं लागतंय. तेच. बरं, मला सांगा, काय जे नियम तुमचे आहेत, किंवा आता मॅपची सर्व्हिस आली आहे रिक्षाचे, मग लांब जाताना तुम्ही त्या मॅपचा वगैरे उपयोग करता, ते सगळं म्हणजे ही सुद्धा छोटी छोटी टेक्नॉलॉजी ही सगळी तुम्ही शिकलेत. हो. हा, व्हेरी गुड. आता मला सांगा की साधारणतः आता समाजात बऱ्याचदा आपण आता बघतो की खूप जणी आलेले आहेत. आपण खूप ताईंना इथे बघतो, ठाण्यामध्ये बघतो, प्रत्येक म्हणजे अख्ख्या मुंबईमध्येच आपण बघतोय वगैरे. आता तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा किंवा तुमच्याच रिक्षा बांधवांचा वगैरे बदललाय असं वाटतं? हो, आता खूप सगळे बदललेत, कारण त्यांना आता सध्या ठाण्यातच आपल्या 750 ते 800 लेडीजच आहेत रिक्षा चालवायला. त्याच्यामुळे त्यांना पण असं झालं की आपल्या बरोबरीने त्यांना आपण घेऊनच जावं लागणार आहे. आणि मग तुमचं तर दिवसाचं कसं वेळापत्रक असतं? म्हणजे तुम्ही किती वाजता येता, किती वाजता जाता, दुपारी थोडा ब्रेक घेता का? कारण जनरली असं म्हणतात की कुठचाही आपला व्यवसाय असला की आपण त्याचे बॉस असतो. पण तसं आमच्या याच्यात नाहीये. कारण तुमचं मी सकाळी 9:30 वाजता निघते, डबा वगैरे सोबतच घेऊन निघते, ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, 6:30-7 वाजेपर्यंत चालवते. पण असं कधी आम्ही रिक्षात रिलॅक्स म्हणजे डबा खात वगैरे बसलो, पण एखादं पॅसेंजर आलं पटकन, ताई मला जायचंय, आम्ही तसंच डबा बंद करतो आणि त्यांना घेऊन जातो. म्हणजे ते सगळे म्हणतात ना की ऑफिसमध्ये त्यांचा लंच टाइम असतो, ते अर्धा तास बसू शकतात, पण आमचं तसं नसतं, रस्त्यावर असतो आम्ही, ते चला बोलले की आम्ही चाललो. आणि हे जेव्हा काम करणं तुम्ही सुरू केलं तेव्हापासून तुमचं असं लक्षात राहणारा काही प्रसंग आहे का की तो कधीच मी विसरू शकत नाही, जेव्हापासून मी रिक्षा चालवली असं काहीतरी भयंकर असा प्रसंग समोर आलाय आणि मी एकटीने त्याला सामोरी गेले, असं कधी झालंय का? हो, असं झालंय ना. म्हणजे एकदा असे पॅसेंजर बसलेले रिक्षात, पण लेडीजच बसलेली होती. मला एवढी काही भीती नाही वाटली तिची, की लेडीज आहे, लेडीज काय करणार आपल्याला. पण तिने मला सांगितलं की मला म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि भावाला घ्यायचंय, म्हणून आपण आता सहज फॅमिली म्हटल्यावर आपल्या एवढं काही लक्षात नाहीयेत. आणि मग मी त्यांना घेऊन गेली, आणि मग असे उन्हाळ्याचे दिवस होते, त्यांनी जस्ट गाड्यावरूनच तिथं सरबत घेतला, लिंबू सरबत. आपल्या एवढं लक्षातच नाही येणार की लिंबू सरबत आपण गाड्यावरून घेतोय की काय, पण ते जेव्हा सरबत मी पिलं ना, तेव्हा म्हणजे असं एकदम डोळ्यावर झापडी आल्यासारखं, असं एकदम अंधक अंधक वाटायला लागलं. मग मला खूप भीती वाटायला लागली. मग आपलं हे याचं खंडोबाचं मंदिर आहे इकडे स्टेशनच्या बाजूला, तिकडे ते आतमध्ये जायचं होतं. मग मी त्यांना नाही बोलली असं, तर ते मला खूप असे दमदाटी करत होते, तुम्ही मला घेऊन आलात आणि घेऊन का जात नाही वगैरे. पण माझ्या लक्षात आलं की त्यांनी त्या सरबतात काहीतरी टाकलंय की त्याच्यामुळे मला असं होतंय. पण मग मी तिथे ते ऐकत नव्हते, मला जायचंच आहे, सोडच वगैरे असं तसं. मग मी तिथे ते माणसं बसलेले होते, त्यांना आवाज दिला. मग तिथे थोडा वेळ मग त्यांना सांगितलं की त्या रिक्षा चालवू शकत नाहीत, त्यांची तब्येत खराब झाली वगैरे, म्हणून मग ते तिथून गेले. मग तेव्हा मी तिथं मंदिरात थोडा वेळ बसली, तोंड बिंड धुतलं, तेव्हा म्हणजे असं म्हणजे एकदम मला असं चक्कर मारल्यासारखंच होत होतं. म्हणजे ते त्यांनी त्या सरबतात काहीतरी टाकलं होतं. पण तुमची ती प्रसंग बदलता म्हणतात ना की तुम्ही तेवढा तुमचं लक्षात आलं त्याच वेळी, नाहीतर मग ते आलं नसतं तर भलतंच काहीतरी झालं शकलं असतं. अगदी बरोबर आहे. बरं, मला तुम्ही सांगा, आता तुम्ही हे सुरू केलं की
परमिटमुळे तुमच्याकडे रिक्षा आली आणि तुम्ही ऍज अ रिक्षा चालवू लागलात, बरोबर. पण काही वेळा काय असतं की प्रसंगामुळे, परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांमुळे आपल्याला कुठचं ना कुठचं काम करावं लागतं आणि कुठचंच काम छोटं किंवा मोठं नसतं, बरोबर. पण समजा आता खरंच एखाद्या महिलेची परिस्थिती बिकट आहे आणि तिला काहीतरी उदरनिर्वाहासाठी करायचं आहे, तर तिला वाटलं की आपणही असं ताईंसारखं रिक्षा घेऊन चालवूया, तर तुम्ही त्या ताईला मदत म्हणून काय सांगाल तिला? मी तिला संपूर्ण माहिती देईन किंवा असं सांगेन की तुम्ही आरटीओ मध्ये जा, ही प्रोसिजर करा आणि तुम्हाला म्हणजे परमिट भेटेल. आणि आता शक्यतो सगळे परमिट ओपनच ठेवले, त्याच्यामुळे त्यांना भेटणार परमिट पण. आता तुम्ही मगाशी एक प्रसंग सांगितला की त्या बाईने तुम्हाला असं सरबतात काहीतरी, असे अनेक प्रवासी तुम्हाला कितीतरी आता इतक्या वर्षात 9 वर्ष तुम्ही रिक्षा चालवताय त्याच्यात भेटले असतील. काही वेगवेगळे प्रवाशांबाबतचे अनुभव पण तुम्हाला आले की हे प्रवासी काही चांगले असतात, काही वेगळे असतात. तर असे काही अनुभव पण सांगा ना. म्हणजे तुम्हाला आता असं कोणी टोमणे मारणं किंवा भांडणं होणं किंवा पैसेच न देणं किंवा किरकिर करणं, असे काही अनुभव असं झाले ना बरेच वेळा. कोणी सांगतं या रस्त्याने घे, त्या रस्त्याने घे, पण आपल्याला माहित असतं की त्या रस्त्याला ट्रॅफिक आहे, इकडनं रिक्षा आपली पटकन पोहोचते, पण त्यांना सांगून ते समजत नसते. परत तिथं पोहोचल्यावर म्हणतात एवढंच मीटर पडलं का, तेवढंच मीटर पडलं, पण त्यांना आम्ही शॉर्टकटनी साध्या रस्त्याने नेत असतो ट्रॉफिक कमी, पण त्यांना ते पटत नसतं. त्यांना असं वाटतं की आम्हाला हे फिरवून नेतात वगैरे, पण त्यांच्यापेक्षा आम्हाला घाई असते की या पॅसेंजरला सोडून पटकन दुसरा पॅसेंजर आम्हाला भेटेल. पण ते माणसांची मानसिकता असते की नाही बाबा हे आपल्याला फिरवून नेणार आणि की त्यांचं मीटर वाढवून ठेवणार. आता खरं तर हे तुम्ही दिवसभर, म्हणजे जसं आम्ही ऑफिसचं जॉब करतो की सकाळी 9 ते 7, तसंच तुमचं साधारण वेळापत्रक आहे. दिवसभर तुम्ही रिक्षा चालवत असतात, जसे तुमच्याकडे पॅसेंजर येतील तसं. असं सतत चालवून तुमची पाठ किंवा काही त्रास होत असेल ना तुम्हाला, मग काय, म्हणजे अशा वेळी तुम्ही तुमची काळजी कशी घेता? ती सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर माझी 2 दिवस कंटिन्यू पाठ दुखली आणि मी घरीच राहिले, तर मग आपला कुठे ना कुठेतरी बिझनेस वरती परिणाम होतो. मग तेव्हा काळजी कशी तुम्ही घेता? काळजीच म्हणजे मग आता कसं दुपारी आपण वाटतं आपल्याला की जराशी आराम करावं, मग आम्ही 3 जणी मैत्रिणी आहेत, पालाई देवी मंदिर आहे ना आपलं उपवनला, तिथे जातो, जरा रेस्ट करतो की दुसऱ्या दिवशी आपल्याला हा खूप त्रास वाढेल, म्हणून दात दुखते ना तर थोडा वेळ आराम करूया, म्हणून मग तिथे जातो आम्ही आणि रिलॅक्स असा आराम करता. कारण याबरोबर तुम्हाला सगळं घरचंही काम करायचंय. असं नसतं की कुठच्याच महिलेला, भले ऑफिसमध्ये असणारे असो, काही ना काहीतरी कामही आपली घरची असतातच. आणि मग तुमची मुलं बाळ, एकंदरीत तुमचं हे सगळं रुटीन कसं, म्हणजे कसं बसवता की जे मुलांना पण शाळेत तुम्ही तुमच्या रिक्षानं वगैरे सोडता का? कसं असतं? मग आता नाही सोडत, म्हणजे आता माझी मुलं मोठी झालेत, पण जेव्हा मी रिक्षा घेतली तेव्हा माझे मिस्टर मला सांगायचे तू फक्त मुलांना सोड आणि केलंस तरी पण चालेल, एवढं काही हे नाही. मग तेव्हा मग म्हणायचे ना, पण माझ्या मुलांना पण तेव्हा खूप हे वाटायचं की शाळेत त्यांना बोलायचे अरे तू मम्मीच्या रिक्षातून आला, तुझी मम्मी पण रिक्षा चालवते, असं तेव्हा माझ्या मुलांना खूप हे वाटायचं. माझ्या मुलं त्यांना मला येऊन घरी सांगायचे मम्मी मला ते ना असं म्हणत होते की तू रिक्षा चालवते, तुझी मम्मी रिक्षा चालवते. मग त्यांना असं सोड आण करण्यासाठी पण मी माझी रिक्षा हे करत होते. ओके. आता मला सांगा की एकंदरीत तुम्ही हे आता 9 वर्ष ह्याच्यामध्ये रिक्षा वगैरे चालवताय, महिला दिन आहे, महिला दिनानिमित्त आपण ह्या गप्पा मारतोय. तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवावरनं किंवा तुम्ही इतक्या लोकांना भेटता, तुमचेही विचार आहेत, तर काय सांगाल महिलांना? इतके महिला दिन साजरे करतायत सगळीकडे, फक्त एक दिवस आपण महिला दिन म्हणतो, पण त्या दिवशी पण आपल्याला चित्र काही वेगळं दिसत नाही, सारखंच दिसतं. मग तरी तुम्ही काय सांगाल? तुम्ही महिलांना काय सल्ला द्याल? मी असं सांगेन की प्रत्येक दिवस हा महिलेचाच असावा, त्यांनी प्रत्येक दिवस जगून घ्यावा, कारण सांगता येत नाही की कुठला दिवस आपला शेवटचा असू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक दिवसाने आपणच जगून घ्यायला पाहिजे, किंवा आपल्याला कोणी सांगत नाही की बाबा तुझा दिवस आहे तू जग म्हणून. त्या दिवशी पण आपल्याला असतं टिफिन बनवायचं असतं, हे करायचं असतं, सगळं करायचंच असतं. त्याच्यातून पण महिलेने आपल्यासाठी थोडा वेळ काढावा आणि आपण जगून घ्यावं. वा वा वा, खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. कारण हेच खूप महत्वाचं आहे की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने काय म्हणतात तसं आपला आनंद आपण शोधत जगायचंय. कारण असं नाही होणार की आपण दुसरं आपल्याला सांगतो आणि आपण खुश होणार, हे आपल्या शेवटी मनात. आणि कोणी सांगत नाही की तुझा दिवस आहे, तुझं काम बाजूला ठेव आणि तू हे कर.
ते काम कर आणि मग तुझं बघ, असं त्या सगळ्यांचं मत असतं. खरंच म्हणजे तुम्ही ना, तुमचा चेहराच इतका हसरा आहे ना, की त्यामुळे तुम्ही ना असं म्हणजे रिक्षात बसणाऱ्यांना सुद्धा असं एक प्रसन्नता येईल आणि तुम्ही चांगलं छान बोलताय, म्हणजे प्रत्येकाशी असं त्याला समजून उमजून बोलण्याची ताकद तुमच्यात आहे खरं तर. त्यामुळे तुमचा हा स्वभाव तुम्हाला अजून तुमचं हे जे तुम्ही आता काम स्वीकारलंय त्याच्यात अजून छान तुम्हाला यश देईल आणि तुम्ही खरंच पुढे घेऊन जाल. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, उन्हातानात पावसा पाण्यात सुद्धा स्वतःला तुम्ही जपा आणि तुमचं काम खूप छानपणे करा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते मी. थँक्यू सो मच. खरंच ताईंनी आपल्याला जाता जाता एक खूप छान सांगितलं की प्रत्येकीने जगून घेतलं पाहिजे, आपला आनंद आपण शोधला पाहिजे. यावेळी मला काय आठवलं असेल तर संजीवनी बोकील यांची कविता आठवली असेल, जी कविता आपण खूपदा ऐकली आहे आणि त्याच्यात 4 ओळी मी जाता जाता तुम्हाला ऐकवते पुन्हा एकदा, की तुझी तू राहा. त्या असं सांगतात की तुझी तू राहा, कुणी नसलं तरी चालेल, कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा, फक्त तुझ्याच डोळ्यांनी तुझं जग पहा. हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील, हसण्यांवर अश्रूंवर तुझीच सत्ता ठेवून राहा, कोणी नसले तरी चालेल, फक्त तुझी तू राहा. खरंच आपल्याला या महिला कुठच्याही क्षेत्रातील असो सतत प्रेरणा देत असतात. आज आपण या ताईंना भेटलो, त्यांनी सुद्धा त्यांचे अनेक अनुभव आपल्याशी शेअर केले. खरं तर आपल्याला वाटणारी छोटी छोटी कामं पण त्याच्यामध्ये सुद्धा किती आव्हानं असतात हे आज आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारून कळलं. आपण वयमच्या युट्यूब चॅनलवर असेच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तर महिला दिनानिमित्त आज मारलेल्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते आमच्या युट्यूब चॅनलवर कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं वयम मासिक तुम्ही मागे बघताय, हे सगळे आपल्या वयम मासिकाचे कव्हर फोटोज आहेत. तर हे जे आपलं मासिक आहे, या मासिकाचे जर तुम्ही सभासद नसाल तर जरूर सभासद व्हा. थँक्यू सो मच.